कोण वे का माय थामाजी आली आली या जी लक्ष्मीबाई या न बसानी या कायले आल्या जी त्याकडं कणिक होती पाहिली बर उसनी म्हणून आली. अरे देवा अजूनपर्यंत मी जातो नाही लावलं जी. आता संध्याकाळी लावतो जातं आणि तुमची कणिक आणून देतो मी संध्याकाळी. काऊनबाई नाराज नाराज का सांगू तुम्हाला लक्ष्मीबाई, एवढं त्या सावकारानं पागल केलं का सांगायची हत नाही. नुसतं कर्जासाठी एवढं पागल केलं की ह्या माणसानं पण एवढं कर्ज घेतलं की डोक्याच्या वर. असं दिमाग काम नाही करत, टेन्शन घरी अन्न नाही खात. का सांगू तुम्हाला. हो व सकू, तुझ्या नवऱ्याने एवढं कर्ज कायच्यासाठी घेतलं पण? का सांगू लक्ष्मीबाई तुम्हाला, माझ्या नवऱ्याने कायसाठी कर्ज घेतलं तर शेतीसाठी घेतलं होतं. पण का सांगू बाई, शेतीनं पुरं डुबून गेलं बाई. होईन होईन मा, काही काळजी करू नको, बरोबर करते. येतो मामा मी. हॅलो, अरे 2 मिनिटं थांबा बरं तुम्ही. हो हो थांबा थांबा. मुनीमजी, या वर्षी उत्पन्न किती रुपयात झालं आणि व्याजाचे पैसे कोणाकोणाकडे आहे? उत्पन्न बरं झालं सावकार, पण व्याजाचे मुद्दल पैसे गणपतकडून यायचे आहे ना. काढ लवकर पैसे त्याच्याकडून, आपल्याजवळ जास्त टाइम नाही आहे. आणि ते हिशोब वगैरे तुम्ही बरोबर ठेवत जा मुनीमजी, समजलं का? अरे हो सावकार, तोच हिशोब चालू आहे ना. काढत आहो. हिशोब चालू आहे का? कोणाकोणाकडे किती आहे ते सगळं. सावकार मले पैशाची गरज होती. पैशाची गरज होती? अरे मागे तू पैसे दिले ते अजून परत फेड नाही केली, तू पुन्हा आता पैसे आला. सावकार, पीक पाणी बरोबर झालं नाही सावकार. अरे मी तर असं ऐकलं का लोक गावातले सांगू राहिले का पीक पाणी झालं तुला म्हणून. नाही सावकार, हे गलत गोष्ट आहे. 50,000 रुपये देऊन द्या तुम्ही. पुढच्या वर्षी उत्पन्न झालं का पूर्ण फेडून देईन मी. देशील का? हो हो. काही आहे का प्रूफ आहे काही?
सावकार काही नाही माकडे, हा काही नाही म्हणलं. तुझ्याकडे 2 बैल आहे. सावकार शेती कशी करीन? एक बैल तू इथे आणून बांध, त्याच्यानंतर तुला 50,000 देईल. सावकार बैल तर नाही देऊ शकत, बकऱ्या देऊ शकतो सावकार. क्लिअर आहे तिच्यावर? किती बकऱ्या देते तू? 2 बकरे. हो मुनिमजी, ले तिच्यावर 2 बकऱ्या. लिहिले का? हो. हा. आणि हो गणपत, 2 वर्षाचं कर्ज आहे तुझ्याकडे. जर आता हे कर्ज जर तू नीट केलं नाही, आता तुला मी देऊ राहिलो 50,000. समजलं का? तुझ्या बकऱ्या सोडून आणि म्हटलं बोला. 50,000. ठीक आहे. पोचते करा गणपतला. ठीक आहे. आणि त्यांची सही घ्या. ठीक आहे. सही येत असेल नाही तर अंगठा लावा द्यायचा. या मारा सही येतं. तुमचा मालक डेंजर आहे. हो तर तुम्ही परत लवकर पैसे वापस करायचे. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. जा आता तुम्ही चालले जा. सही मारली ना? हो सही मारली. ठीक आहे. धन्यवाद. या या. अरे मालक पैसे देईन का रे गणपत? ते देणार, त्याला पैसे द्यावंच लागेल. 2 बकऱ्या आहे म्हटलं त्याच्या बांधून. पैसे त्याला काय, त्याच्या बापाला द्या लागल. कुठे गेलता एवढे दिवस? सावकार मी तब्येत नव्हती सावकार बरोबर. पैसे कधी द्यायचे होय? सावकार 2 दिवस द्या. अरे लय झाली तुझे 2 दिवस. 2 दिवस म्हणता अजून किती दिवस लावशील तू? ए गणपत, खूप झालं तुझं आता. पैसे दे, नाही तर आता तू लक्षात ठेव, मी आता तुझ्यासोबत काय करणार आहे ते. कळलं का? सावकार. अरे खूप झालं ना. अरे जाऊ दे ना. जाऊ दे. 2 वर्ष झाले, 2 वर्ष. त्याच्यानंतर पुन्हा मी त्याला 50,000 रुपये दिले. मग काय करू? खूप झालं तुझ्या. नाही सावकार माफ करून द्या. खूपच झालं तुझ्या आता नाटक. नाही, बंद कर. सावकार सावकार माफ करून द्या. पैसे देतं का नाही देत? नाही सावकार आता नाही. देतं का नाही देत? आता नाही पैसे. देतं का नाही एवढी देत? माफ करून द्या. तुमच्या लग्न पाया पडतो. अरे जाऊ दे ना सावकार. नाही सावकार माफ करून द्या, सावकार. सावकार तुमच्या पाया पडतो. ए, हो तिकडे. होय. मारलं का दादा? नाही तेवढं नाही लागलं. कशाला गरज होती एवढी कर्ज घ्यायची? आता एक काम करा, तुमच्या बहीण शिक्षण बंद करून टाका. काही नाही मुलीच्या जीवनात, चूल आणि मूल, दुसरं आहेच का? ए चत्या चल आपण खेळायला जाऊ. चल आई खेळायला जाऊ. हो जा. आई मी पण जाऊ. हो जा, तू जा. दादा मला शिकायचं आहे. मी स्वतःच्या पायावर उभं व्हायचंय. माझे शिक्षण बंद नका करू तुम्ही. ठीक आहे तू शिक. मी तुला मदत करतो. तू तिच्याकडे लक्ष नको दे. पण वहिनी का म्हणताय? तिले जाऊ दे. लक्ष नको दे तिच्याकडे. पाहू आपण का होते. रडणं बंद कर. जा जेवण करू. तू पण चल जेवण करायला. ठीक आहे चल दादा. चल.
तुझ्या भावानी 2 वर्ष झाले कर्ज घेतलाय. ते 2 दिवसांनी दिलं तर ठीक, नाही तर मी तुला उचलून देईल, नाही तर तुझ्या भावाला मी मारीन. जाऊ दे रे यार. अरे 2 वर्ष झालंय, जाऊ दे. किती दिवस थांबणार आहे अजून? समजलं का? चल निघ आता इथून, निघ. काही कर रे. हो बाई, हे गणपतचं घर कुठला हे आहे का? ठीक आहे. मुनीमजी चला बरं. गणपत, ए गणपत, कुठे गेला रे गणपत? ए गणपत, ये बाहेरले झाले नाटक आता. ए गणपत, का झालं भाऊ? अरे पैसे नाही सावकार, मी आणून देत होतो मी तुम्हाला, हा मग पण आता नाही दिले. पैसे घेताना पैसे घेतले, आता परत द्यायच्या वेळेस पैसे नाही म्हणता. काय करायचं आता? एक काम कर मुनीमजी, हा मालक. भांडे उचला, हा. भांडे आणि त्याच्या सकट बाहेर फेका. आहे. त्याला वा घ्या भांडे. निघ, निघ. हा बाहेर. मुनीमजी, त्याला भांडे. लावा दरवाजा. हे झाले यायचे. पैसे त्याच्यानी बरं वाटते. पैसे निघ. आवा सुकमे, तुझ्या नवऱ्यानं फाशी घेतली का व? सुकमे, तुझ्या नवऱ्यानं फाशी घेतली ना व? तुझ्या नवऱ्यानं फाशी घेतली.